चला गुड मॉर्निंग मित्रांनो. काल आपण म्हणजे गेल्या मंगळवारी आपण ही कविता बघितली होती, प्लीज लिसन्स. याचे 2 स्टांजा जे आहेत सुरुवातीचे, हे मी आता ज्याला सर्कल करतोय ना, एवढं बघा नीट स्क्रीनकडे सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष ठेवत चला बरं का. मी कुठं कुठं सर्कल करतो, कुठं अंडरलाईन करतो. तर आपण पहिले 2 कडवे बघितलेले होते. हे एक, हा पहिला स्टांजा, हा दुसरा स्टांजा. आता पहिल्या 2 स्टांजामध्ये कवी काय म्हटले की पहिल्या स्टांजामध्ये कवी काय म्हणतात बघा, वेन आय आस्क यू टू लिसन टू मी अँड यू स्टार्ट गिविंग मी ॲडवाईस, यू हॅव नॉट डन बट आय आस्क. म्हणजे कवी कोण आहेत माहीत नाही, कारण कवितेच्या खाली कवींचं नाव दिलेलं असतं, पण या कवितेच्या खाली ऑथर अननोन असं म्हटलेलं आहे. म्हणजे कवी अनोळखी आहेत, कवी कोण आहेत त्यांचं नाव काही माहीत नाही. पण तरी पण कवी या कवितेतनं आपल्याला असं विचारतायत, म्हणजे आपल्याला प्रेक्षकांना विचारतायत, समाजातल्या लोकांना विचारतोय कवी. या कवितेतला जो स्पीकर आहे, म्हणजे कवितेनं जो आपल्याला बोलतोय ना, तो एक मुलगा आहे, लहान मुलगा आहे. तो आपल्याशी बोलतोय की काय म्हणतो बघा पहिल्या स्टांजात. तो असं म्हणतो की मी तुम्हाला जर काही विचारतो, माझी काही अडचण असेल तर मी तुम्हाला विचारतो, त्याच्यावरचं तुम्ही सोल्युशन म्हणजे त्याच्यावरचं उपाय तुम्ही सांगण्याऐवजी तुम्ही उलट मला सल्ला द्यायला लागतात, तुमचं बोलणं चालू ठेवतात, असं म्हणतात कवी बरं का. आणि दुसऱ्या स्टांजामध्ये काय म्हणतायत ते बघा, वेन आय आस्क यू टू लिसन टू मी अँड यू बिगेन टू टेल मी वाय आय शुडंट फील दॅट वे, यू आर ट्रॅम्पलिंग ऑन माय फिलिंग्स. म्हणजे काय, मी तुम्हाला जे काही माझ्या अडचणींविषयी विचारतो आहे, त्या अडचणीचं मला सोल्युशन सांगा ना, मार्ग सांगा ना. तुम्ही उगीच तुमची बडबड सुरू करतात आणि त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही माझ्या भावना समजूनच घेत नाहीत, माझे विचार समजूनच घेत नाहीत. तर कवी या कवितेतनं त्यांचं दुःख व्यक्त करत आहेत की जसे लहान मुलं असतात, लहान मुलांच्या अनेक अडचणी असतात की देअर पॅरेंट्स शूड अंडरस्टँड देअर फिलिंग्स. त्यांच्या आईवडिलांनी आपल्या लहान पाल्यांच्या ज्या काही अडचणी असतात, समस्या असतात, त्या त्यांनी समजून घेतल्या पाहिजेत, असं या ठिकाणी कवी सांगतायत. चला पुढे सरकूया आपण. पुढचा स्टांजा आहे थर्ड स्टांजा. हा बघा, वेन आय आस्क यू टू लिसन टू मी अँड यू फील यू हॅव टू डू समथिंग टू सॉल्व माय प्रॉब्लेम, यू हॅव फेल्ड मी स्ट्रेंज ॲज दॅट मे सीम. म्हणजे काय, कवी असं म्हणतात की मी ज्या वेळेस तुम्हाला काही विचारतो ना की माझ्या अडचणी समजून घ्या, याचं सोल्युशन काय आहे मला सांगा, तर तुम्ही मला काय करता, उलट मला जे काही करायचं आहे ना, एखादी गोष्ट करताना मला काही अडचणी येत असतील ना, तर त्या अडचणींवरचा मार्ग तुम्ही न सांगता तुम्ही उलट मला डिस्करेज करतात. म्हणजे तुमच्या अशा वागण्यामुळे काय होतं की मला जे काही चांगलं काम करायचं आहे, की जे मला आता ज्या गोष्टी मला समजत नाही त्या समजून घ्यायच्या आहेत, त्या समजून घेण्याच्या ऐवजी उलट तुमच्या त्या विनाकारण बडबडमुळे, निरर्थक सल्ल्यामुळे काय होतं आहे की मी अपयशी ठरतो आहे, म्हणजे मला यश मिळत नाही, असं या स्टांजामधनं कवी म्हणतात. पुढच्या स्टांजात काय म्हणतात बघा, लिसन ऑल आय आस्क इज दॅट यू लिसन, डोंट टॉक ऑर डू, जस्ट हिअर मी. पहा कवी असं म्हणतायत की पहा तुम्ही फक्त माझं ऐका हो. कवी म्हणतायत की तुम्ही फक्त आमचं ऐकून घ्या. या कवितेमध्ये एक लहान मुलगा कवींच्या माध्यमातून आपल्याशी बोलतायत की तुम्ही फक्त ऐका, आम्ही काय म्हणतो ते फक्त तुम्ही ऐकून घ्या, उगीच तुम्ही बडबड करू नका आणि बोलू नका, असं कवी या लाईनीत म्हणतायत. पुढे काय, पुढचा स्टांजा बघा काय म्हणतात, ॲडवाईस इज चीफ, 20 सेंट्स विल गेट यू बोथ डिअर ॲबी अँड बिली ग्रॅम इन द सेम न्यूजपेपर. तुम्हाला माहिती आहे का, कवी असं म्हणतात की सल्ला देणं खूप म्हणजे फुकटचा सल्ला देणारे खूप असतात. अहो तुम्ही सल्ला द्या आम्हाला, परंतु आधी आमची अडचण काय आहे ती तर तुम्ही ऐकून घ्या, ती तर समजून घ्या, त्यानंतर बोला ना. म्हणजे काय, तुम्ही आमच्या अडचणी समजून घ्यायच्या नाही आणि उगीच तुमची निरर्थक बडबड चालूच ठेवायची. तर कवी असं म्हणताय काहीच बोलायचं नाही, तुम्ही शांतपणे बसा, आमचं काय म्हणणं आहे ते आधी ऐका, नुसतं ऐका, तुम्ही तुमचं बडबड चालू ठेवू नका. आणि काय म्हणे, या जगामध्ये असेही काही लोक आहेत की त्यांना फुकटचा सल्ला द्यायला खूप आवडतं. सल्लाच जर आम्हाला घ्यायचा असला ना, जर आम्हाला सल्लाच घ्यायचा राहिला असता तर प्रत्येक वर्तमानपत्रांमध्ये सल्ला देणारे भरपूर असतात, बातम्या येतात, न्यूजपेपरमध्ये जाहिराती येतात की अमुक अमुक सल्ला मिळेल, राशी भविष्याबद्दल सल्ला मिळेल, तुमचं काम होत नाही त्याच्यावर सल्ला मिळेल. म्हणजे 20 सेंट, हा जो 20 सेंट जो शब्द आहे बघा, मी राऊंड केला आहे, 20 सेंट. सेंट हे मला वाटतं फ्रान्स या देशाचं चलन आहे. जसं आपल्याकडे नाणं असतं, कॉईन असतं, तसं फ्रान्स या देशाचं जे नाणं आहे ते त्याला सेंट म्हणतात, आपल्याकडे पैसे म्हणतो आपण. आणि
20-20 पैशामध्ये सुद्धा सल्ला मिळतो. त्यामुळे तुमच्या सल्ल्याला काही एवढा अर्थ नाही आहे. काय आम्हाला उगीच सल्ला देऊ नका. त्याचा सल्ला जर पाहिजे असता आम्हाला तर न्यूजपेपरमध्ये सुद्धा वर्तमानपत्रातसुद्धा आम्ही वाचून घेतलं असतं. आलं लक्षात. पुढे कवी काय म्हणतात बघा, अँड आय कॅन डू फॉर माय सेल्फ, आय एम नॉट हेल्पलेस. कवी म्हणतात अहो आमचं काम आम्ही करून घेऊ, आमचं स्वतःचं काम आम्ही करूच, आम्ही हेल्पलेस नाही आहेत. हेल्पलेस म्हणजे काय? असहाय, म्हणजे त्याला कोणाचीच मदत नाही असं हेल्पलेस. मी असं एवढा पण कमकुवत नाही आहे, माझं काम मी स्वतः करू शकतो. पुढे म्हणतात मे बी डिस्करेज अँड फाल्टरिंग, मे बी डिस्करेज अँड फाल्टरिंग बट नॉट हेल्पलेस. कवी म्हणतात की कदाचित मी एखाद्या वेळेस निराशसुद्धा होईल बरं का, एखाद्या वेळेस मी निराशसुद्धा होईल, परंतु मात्र मी असहाय अजिबात नाही. माझं स्वतःचं काम मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर मी करू शकतो. बरोबर. पुढचा स्टँडर्ड काय म्हणता बा, वेन यू डू समथिंग फॉर मी दॅट आय कॅन अँड नीड टू डू फॉर माय सेल्फ, यू कॉन्ट्रीब्यूट टू माय फिअर अँड इनएड्युकेसी. काय होतं, मी जेव्हाही काही करावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय करतात, तर तुम्ही मला माझं मनोधैर्य उंचावण्याच्या ऐवजी काय करतात, माझ्या मार्गात तुम्ही अडथळेच जास्त आणतात, माझ्या मनामध्ये भीतीच जास्त घालतात. आलं लक्षात. तर हा जो तुमचा जो उगीच सल्ला देण्याचं हे जे काम आहे तुमचं, तर तुम्ही सल्ला आधी समोरच्याच्या मुलांचं ऐकून घ्या आणि त्यानंतर तुम्ही सल्ला द्या. बघूया पुढचं पान नंबर 52 बघा बरं सगळ्यांनी. पान नंबर 52वरती काय म्हणतात बघा, कवी काय म्हणतात, बट वेन यू एक्सेप्ट ॲज अ सिम्पल फॅक्ट दॅट आय फील वॉट आय फील, नो मॅटर हाऊ इररॅशनल, अँड आय कॅन स्टॉप ट्राईंग टू कन्व्हिन्स यू अँड गेट अबाउट दिस बिझनेस ऑफ अंडरस्टँडिंग व्हॉट्स बिहाइंड दिस इररॅशनल फीलिंग. इररॅशनल हा जो शब्द आहे, इररॅशनल, इररॅशनल म्हणजे निरर्थक, ज्याला काहीच असं लॉजिक म्हणजे त्याला आपण म्हणू इलॉजिकल, म्हणजे असं म्हणूया की एखादा व्यक्ती विषयाला सोडूनच बोलतो बघा, की त्याचा काही अर्थच निघत नाही, तो काय बोलतोय, कशाबद्दल बोलतोय, हे असे इररॅशनल थॉट्स असतात. तर कवी असं म्हणत आहेत की तुम्ही, साधी गोष्ट आहे की आमच्या ज्या काही अडचणी आहेत, आम्ही जो काही विचार करतो, आमच्या ज्या काही फिलिंग्ज आहेत, भावना आहेत, या तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. आलं लक्षात. आणि आमच्या अडचणींच्या मागे नेमकी आमची भावना काय आहे, आम्हाला म्हणायचं काय आहे, हे सुद्धा तुम्ही समजून घेतलं पाहिजे. कवी पुढे असं म्हणत आहेत, अँड वेन दॅट्स क्लिअर द आन्सर्स आर ऑब्वियस अँड आय डोंट नीड ॲडवाईस. आणि जेव्हा तुम्ही आमच्या या सगळ्या अडचणी समजून घ्याल ना, तर आम्हाला तुमच्या सल्ल्याची गरज नाही आहे, मार्गदर्शनाची गरज नाही आहे. अतिशय ही उघड गोष्ट आहे, आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाची गरज नाही. इररॅशनल फिलिंग्स मेक सेन्स वेन वी अंडरस्टँड व्हॉट्स बिहाइंड देम. आणि अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात ज्या इररॅशनल असतात बरं का, या गोष्टी तुम्ही आम्हाला काय म्हणायचं आहे ते तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. पुढे कवी काय म्हणतात बा, फार छान म्हणतात, परहॅप्स दॅट्स वाय द प्रेयर वर्क्स समटाईम्स फॉर सम पीपल बिकॉज गॉड इज म्यूट अँड ही डझंट गिव्ह ॲडवाईस ऑर ट्राय टू फिक्स थिंग्स. तुम्हाला माहिती आहे का, प्रेयर वर्क्स, प्रार्थना आपलं काम करते. आपण जेव्हा देवापुढे प्रार्थना करतो ना, तर देवसुद्धा आपली प्रार्थना ऐकतो बघा. म्हणजे या कवितेतला जो लहान मुलगा आहे तो आपल्या पालकांना, या समाजातील लोकांना सांगतोय की अरे आम्हाला काय म्हणायचं ते ऐका ना. इवन देवसुद्धा आपली प्रार्थना ऐकतो. जर प्रामाणिक मनाने जर आपण देवासमोर हात जोडून बसलो तर देवसुद्धा आपली प्रार्थना प्रामाणिकपणे ऐकतो. तो ऐकून घेतो आम्हाला. तो जरी म्यूट असला, तो जरी शांत असला, तो जरी बोलत नसला, परंतु तो असा फुकटचा सल्ला देत नाही की कोणती गोष्ट कशी करावी, यासाठी तो मार्गदर्शन करत नाही. आम्ही सक्षम आहोत आमचं काम करण्यास. आम्ही आमच्या पायावर सगळं आम्ही काम उभं राहू. आम्ही स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वतःच पार पाडू एवढी क्षमता आमच्यामध्ये आहे. परंतु आम्हाला म्हणायचं काय ते तुम्ही ऐकून तर घ्या, असं कवी म्हणतात. पुढे काय म्हणतात बघा कवी, गॉड जस्ट लिसन्स अँड लेट्स यू वर्क इट आउट फॉर युअर सेल्फ. आपलं देव हा निमूटपणे आपलं म्हणणं सगळं ऐकून घेतो आणि आपल्याला काम करण्याची प्रेरणा देतो. आपल्याकडनं सगळं काम तो करून घेत असतो. सो प्लीज लिसन अँड जस्ट हिअर मी. म्हणून कृपया आमचं ऐका. तो मुलगा म्हणतोय, अँड इफ यू वॉन्ट टू टॉक वेट अ मिनिट फॉर युअर टर्न अँड आय विल लिसन टू यू.
आणि तुम्हाला नुसतं फुकटचा सल्लाच द्यायचा असेल, नुसती निरर्थक बडबड करायची असेल, बिनकामाची बडबड करायची असेल तर थांबा. तुमचा टर्न म्हणजे तुमची वेळ ज्यावेळेस येईल, त्यावेळेस तुम्ही बोला. आता तुमची बोलण्याची वेळच नाही आहे. तुमचं काम एवढंच आहे की तुम्ही फक्त आम्हाला ऐकून घ्या. हे लहान मुलांच्या या समस्या आहेत. इथे आपण थांबूया, पुढच्या तासाला बघूया. टिल देन गुड बाय.